ना तू राजकारणात राहते, नाव सत्यानाच आहे करायचं, तत्वच नाही ना. मूळ तत्वे विलया गेली, महंती भोवागिरी वाढली आणि सांप्रदायिक वृत्ती थोपावली अज्ञान. म्हणून त्रिविधी कर्मांचा नाश करण्यासाठी ज्ञान आहे. लक्षात घ्या. तुम्हाला एक कर्म आहे भोवना उपजे बीज बहु, एक कर्म आहे भुंजना उदयन अंकुरसू. दोन प्रकारचे कर्म आहे. एक कर्म केलं तर त्या कर्मापासून 135 नंबरची सखी कोणती आहे? हा घोंगूची भरके आहे ना सख्या पाठ. अर्थ नाही करत का कधी तुम्ही? अर्थ केला, पाठ करे यही अर्थ लगावे. जे आपण पाठांतर करतो त्याचा अर्थ केला पाहिजे. ज्याचा अर्थ केला तसं वागलं पाहिजे तर फायदा बाई. नाही तर काय, रागू बोले मंजुळ पडविले तैशीची बोले बल, परी त्या ते अर्थ खोल कळला केली सांग बाबा. अर्थाविन पाठांतर कासया करावे, वर्तची मरावे घोकुनिया. तुका म्हणे ज्याला अर्थ नाही भेटी, तया सगळी गोष्टी बोलू नये. अर्थांतर शोधिल्याविन काही फायदा नाही. म्हणून प्रत्येक माणसांनी, पुरुषार्थाचं नावच असं आहे पुरुषार्थ. रात्रंदिन जो पाय अर्थ तया नाव बोलचे पुरुषार्थ दासबोधामध्ये उभी आलेली आहे. पुरुषार्थ कशाला? रात्रंदिवस जीवनाचा अर्थ पाहायला पाहिजे. जीवनाचा सूर ज्याला गवसिला तो जिंकला, सूर ज्याने गमविला तो जगुनियाही संपला. काही फायदा नाही अभ्यासाचा, काही फायदा नाही संप्रदायाचा, काही फायदा नाही सत्संगाचा. म्हणून सत्संगामध्ये डोकं कसं मोकळं झालं पाहिजे. हेवा दावा घृणा द्वेष दुराग्रह पूर्वाग्रह निघून गेले पाहिजे. प्रेमभाव तयार झाला पाहिजे, कुभाव असला नाही पाहिजे. माणसाने माणसाजवळ जवळ यायचं साधन म्हणजे परमार्थ आहे. माणूस माणसापासून दूर नेण्याचं साधन म्हणजे परमार्थ नाही आहे. परमार्थ त्यासाठी आहे, ज्ञान त्यासाठी आहे, असे काले त्यासाठी आहे. माणसं आले पाहिजे, जोडले पाहिजे. लक्षात घ्या. हे जर आपल्या जीवनात नसेल काही फायदा नाही. अनात्मा बुद्धीचे व्यवहार, 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 अनात्मा बुद्धीचे व्यवहार. जीवनी असे दुःख कर, जीवनी असे असे दुःखकर. माणसाचं मन एकदा संतापलं का तिथून दयाही गेली, शिलही गेलं, प्रेमही गेलं, सद्भावही गेलं. लक्षात घ्या. आणि जेवढा व्याप तेवढा, जेवढा तुम्ही व्याप वाढवाल तेवढा संताप राहील माणसाची. म्हणून मनामध्ये कधी संताप येऊ नये. संताप कोणी येऊ देणार नाही, कोणा नाही येऊ देणार. संताप केव्हा येते? थोडंसं नुकसान झालं तरी संताप, थोडंसं कमी जास्त बोललं तरी संताप, कोणाचा थोडासा व्यवहार चुकला तरी संताप. संतापाला काय काही नाही. परंतु प्रत्येक जीव आपापला बाजार करण्यासाठी आले.
म्हणून जेही तत्व को मुनिवर खोजे ब्रह्मादिक सो ज्ञानी सोयी तत्व गुरु चरणन लागे भक्ती हेत कर प्राणी. ज्या तत्वांचा, ज्या सुखाचा, ज्या पुण्याचा, ज्या देवाच्या प्राप्तीसाठी रात्रंदिवस मुनी लागले, शोध घेतला आणि रात्रंदिवस शोध घेऊन त्यांनी काही मंथन केलं ऋषींनी. आपण नाही करत मंथन. मंथन केल्यानंतर त्यांनी सांगितलं हाती आहे हित करील जयासी. म्हणून ऋषी सांगितले. आमच्या ऋषीमुनींनी नुसतं तप नाही केलं. आपल्याला वाटते ते तपस्वी होते, ते जप करत होते. अरे पण त्याच्यातून शोधलं काही. लक्षात घ्या, जप तप व्रत काही तत्व साधता बाधक नाही. कारण गीतेमध्ये उभी आहे. आपण तत्व नाही साधत, नुसतं करत राहतो. जप तप व्रत काही तत्व साधता बाधक नाही. हे सिद्धची केले अनुभवी पायी साधू संतांनी. साधू संतांनी ग्रंथांचा अभ्यास केला, कथनांचा विचार केला आणि त्यांचं मनन घेऊन आपल्या जीवनामध्ये त्याचा प्रयोग केला. सिद्धांतिक ज्ञान अधिक प्रयोग बरोबर अनुभूत ज्ञान. जे ज्ञान झालं त्याचा प्रयोग करावा लागते भावाजी. लोभ हा सर्वांचा, लोभ सकाळचे भांडार सगळं नाश करणार. लोक पाप का बाप आहे ताई देणी कर म्हणतो आपण, पाठ केली, पण कसा पापाचा बाप आहे त्याचा प्रयोग करून पहा. प्रयोग केल्यानंतर जे हातात येते ते नाश न होणार राहते. लक्षात घ्या. म्हणून अभ्यास हा जीवनामध्ये प्रयोग करण्यासाठी आहे. अभ्यास नुसतं पाठांतरासाठी नाही, विद्वत्तेसाठी नाही, कथन करण्यासाठी नाही आणि लोकांना सांगण्यासाठी नाही. आता आपण पाहतो, आम्हालाही चालू सवय ती कार्यक्रम करत असताना. आता आम्हाला 50 वर्ष होऊन गेली जास्त. या कुंभ्याला आलो 50-55 वर्ष होत आहे. मी या कुंभ्यामध्ये पाहिलं असेल अनेक जाती पंथांचे लोक. आम्हाला कधी दुःख दिले या लोकांनी नसेल, ऐकायला आले पण काही विध्वंस केलं नाही. आम्हाला काही त्रास दिला नाही. मी का असं नाव घेतो? कारण काय, अनात्म बुद्धी नसते. मला एक गोष्ट म्हणायची आवर्जून, अभ्यास करणारे आपण लोक आहोत, सत्संगी आपण लोक आहोत. काही अज्ञानी लोकांशी आपल्याला लाजवणारे आहे की छान आहे. आपल्या जीवन जगण्यापोटी दुसऱ्याला काही त्रास होऊ नये, दुसऱ्याला काही संकट येऊ नये, दुसऱ्याच्या भावाला दुखवण्यात जाणार नाही, याकडे लक्षच देत नाही ते. जितके आपण शिकू तितके अहंकारी राहतो माणूस. लक्षात घ्या. जेवढी तुम्हाला समज येईल, जेवढा अभ्यास होईल तितका अहंकार येते आणि तो अहंता गुणे सर्व नाश होते. मुखे बोलिले ते ज्ञान व्यक्त जाते. म्हणून इथं जपलं पाहिजे. आपण आपल्याला सांभाळलं पाहिजे. आपल्या मनामध्ये एकमेकाविषयी कुभावना आलीच नाही पाहिजे. अज्ञानी लोक आहेत त्यांना पोटाशी घेतलं पाहिजे. त्यांची छिद्र पाहता कामा नये. हे आपली जबाबदारी आहे राजो. ही जबाबदारी आपण संपत नसू. नुसतेच पैशाच्या मागे लागाल, नुसतेच पैसे कमवण्याचे छंद आपल्या घरात जाल, मुलाबाळ संस्कार नुसते पैशाच कमवण्याचे कराल, तुम्हाला एक दिवस धोका होईल ना बाबा. म्हणून मित्र हो, ज्याही तत्व को मुनिवर खोजे ब्रह्मादिक सो ज्ञानी सोई तत्व गुरु चरणन लागे. साखी आहे एक शब्द गुरुदेव का, एक शब्द गुरुदेव का. ताका अनंत विचार थाके मुनिजन पंडिता वेदन पावे. नाना प्रकारचे पंडित लोक, विद्वान लोक, मुनिजन लोक थकले, शब्द वाचले, पण अर्था वाचून कळले का रे. शब्दाच्या पलीकडले शब्द प्रगट होते. दृश्य शब्द, दृश्य असणाऱ्या शब्दाचा आपण द्रष्टा व्हायचा आहे तेव्हा अभ्यास होते बाबाजी. दृश्याचा द्रष्टा होत व्हाल तेव्हा अभ्यास होते. अभ्यास असं नाही होत. म्हणून अभ्यास करताना मन मोठं केलं पाहिजे. आपण आपल्याला सांभाळलं पाहिजे. आपला तोल जातो, आपण दुसऱ्याला हीन लेखतो, दुसऱ्याची दुरावा करतो, दुसऱ्याची छिद्र पाहतो. मित्र हो, ही लाजिरवाणी गोष्ट आहे आपल्यासाठी, मला तरी म्हणायचं आहे. म्हणून उच्चतम जीवन जगा आणि हे करण्यासाठी तात्विक विचार घेऊन तात्विकतेला बाजू देऊन आपली भक्ती करा. म्हणून संत लिहितात, निज तत्व ओळखिले, निज तत्व दाना भरे
जाने सदा रहे अनुरागी. भक्त त्याचं नाव आहे. जो निज तत्व, तत्वाचे दोन प्रकार आहे. निज तत्व एक परतत्व. परतत्व कशाला म्हणावं? जे अनित्य आहे, अनात्मा आहे, अचर आहे, त्याचं नाव परतत्व. आणि निजतत्व कशाला म्हणावं? आत्मा, चेतन, जीव हे निजतत्व. भक्तीच्या मार्गामध्ये निजतत्वाचा अंगीकार केला पाहिजे. जो निजतत्वाचा अंगीकार करतो तो परतत्वाचा सांभाळ करतो. लक्षात घ्या. ममता संपली तरच समता येते. जिथपर्यंत ममता राहते तिथपर्यंत समता येत नाही. जर तुम्हाला आपल्या कुटुंबामध्ये, समाजामध्ये, गावामध्ये समता प्रस्थापित करायची असेल तर तुम्ही अगोदर ममता सोडली पाहिजे. ममतेमध्ये कामना आणि मोह राहते. लक्षात घ्या. कामना आणि मोहासाठी मनुष्य ममता जोडते. ममता तोडण्यासाठी कामनेवर आणि मोहावर आवर घालावा लागतो. मनुष्य मोह कशासाठी करतो? गरजेच्या पूर्तीसाठी मोह करतो. मनुष्याला गरज का भासते? ऐशाराम जीव जगण्याची इच्छा करतो म्हणून गरज भासते. गरजेवर नियंत्रण आणलं का मोहाला आवर घाला. मोहावर आवर घातला का अनासक्तीने जीवन जगता येते. आसक्त होत नाही मनुष्य. आसक्तीनं व्यवहार नाही केला का व्यवहार बिघडत नाही. व्यवहार बिघडलाच नाही तर माणसाच्या जीवनामध्ये दुःख येत नाही. हे लक्षात घ्या. सूत्र घ्या लक्षात. तुम्हाला दुःख नको असेल व्यवहार बिघडू देऊ नका. व्यवहार बिघडू द्यायचा नसेल व्यवहारामध्ये आसक्त होऊ नका. आसक्ती येऊ द्यायची नसेल मोह आवरून मोह येऊ देऊ नका. मोह करू नका. मोह करायचा नसेल गरजा वाढवू नका. गरजा वाढवायच्या नसेल नम्रतेने जीवन जगण्याची. रुखा सुखा खाय के ठंडा पाणी पीऊ, देख पराई चुपडी मत ललचावी जीव. असं नाही झालं पाहिजे. त्यांचं काय माझं नसीब, काय बापा लोक कसे आहे, लोक पोराचे पगार मोठे आहे, श्रीमंत लोक आहे, आमचं कसं. अरे देशील ते तू घेशील रे. अनुभव ऐसा करावं लागते बाबाजी अगोदर. आधी कष्ट मगची फळं. दुसऱ्याला झुरून, दुसऱ्याचे द्वेष पाहून, दुसऱ्याला लिहीन लेखून तुमचं कोणतं भलं होणार आहे? मोठा मन करा. हलके हलके मन करतो. संसा तू सबल था. साखर पाठ आहे आपल्याला. हलकी अपनी रंग कुरंगे रंगिया तैकिया. म्हणून प्रत्येकाने जीवन जगत असताना, अभ्यास करताना, सत्संग करत असताना आपल्या जीवनाकडे पाहावे. आपणाशी आपण ज्ञानावं. मग त्यासाठी साहेब म्हणतात प्रथमे दया दीनता यावी, हासी मिथ्या त्यागी. यासाठी काय करायला ते? प्रथम पहिलं काय करायला ते? दया दीनता यावी. दयेचे दोन प्रकार तुम्हाला माहिती आहेत. निजदया आणि परदया. निजदया कशाला म्हणावं? आपल्या जीवाला कामक्रोधादी विकारापासून, पंचविषयादी आसक्तीपासून, वस्तू प्राणी पदार्थांच्या मोहातून, या तीन गोष्टीतून काढण्याचा पुरुषार्थ कराल. त्याचं नाव निजदया. स्वतः समजा एखाद्या क्रोध विकारातून, विषयातून निघाला नाही तो परदया नाही करू शकत. ते परदया स्वार्थासाठी राहते. लक्षात घ्या. म्हणून निजदया म्हणजे स्वतःला अज्ञानातून, कामनेतून, मोहातून, श्रीमंतीतून, वैभवातून, विलासातून बाहेर काढा. मागे सरा. जे जी वृत्ती बाहेर धावे ते मागुती परतावे. विचार असा करा नाही 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 इतक्या पैशात काही काम नाही, इतक्या श्रीमंतीचे काही काम नाही. श्रीमंती वाईट नाही आहे, त्याचा वापर करणारा वाईट आहे. मी नेहमीच सांगतो गावामध्ये श्रीमंतही लोक असले पाहिजे आणि गरीबही लोक असले पाहिजे. पूरक आहे एकमेकाला. ज्ञानी लोक राहतात, अज्ञानी लोक राहतात. म्हणून प्रथमे दया दीनता. दीनता म्हणजे विनम्र अवस्था. मनुष्यानं दया विकारले पाहिजे. स्वतःचा कै ऐशी दशा येई माझे अंगा चित्त पांडुरंगा झुरत असे. आपलं चित्त झुरलं पाहिजे. अरे अरे काय मी काल मगाच मी म्हटलं बाबाजी तुम्ही म्हणे 73-74 वर्ष झालं तुम्हाला शुगर आहे नाही, बीपी नाही का? म्हणून व्हा असं वाटते का तुम्हाला? म्हटलं तुम्हाला कशी नाही जी म्हणे. मी म्हटलं कालच मगाच 97 वर्षाचा माणूस आता डवरा हाकलत आहे. आपण कोणा झाडाचे पाले तितकुशा अहंकार घ्यायचा काहीच नाही. मला कोणतेही बिमार नाही, निरोगी हे का तुम्ही लोक लहान लहान गोष्टी अहंकार येते बाबूजी आपल्याला. कारण का आपले वरचे लोक आपण पाहत नाही. 97 वर्षाचा माणूस आता डवरा हाकलत आहे. वस्तुस्थिती पुराणाची कथा आपण इथं ताठा आणतो. म्हणून अहंता ममता संपली तर समता प्रस्थापित करता येते.
कुटुंबामध्ये, समाजामध्ये, गावामध्ये, संप्रदायामध्ये, जाती धर्मामध्ये समता प्रस्थापित करण्यासाठी ज्ञान आहे. विषमतेचा व्यवहार साधण्यासाठी ज्ञान नाही आहे. विषमतेच्या व्यवहाराने माणसाच्या मनामध्ये दुरावा तयार होते, दुराग्रह तयार होते. हे नाना प्रकारच्या विडंबन गोष्टी ज्या आहे त्या आपण बाहेर सारल्या. प्रथमे दया दीनता यावी हासी मिथ्या त्यागी. हसी त्यागा, अति विनोद करू नका, चेष्टा करू नका, नाही का, हौसेच्या आहारी जाऊ नका. कारण जिथं हस नाही तिथं रड नाही बाबा. जीवनामध्ये रड करायचं असेल तर हसत राहा. जीवनातला रड संपवायचं असेल तर हसणं बंद करा. गंभीर घ्या, गंभीर व्हा. बोलणं गंभीरतेचं, चालणं गंभीरतेचं, खाणं गंभीरतेचं, शिक्षण गंभीरतेचं शोधा. नुसता उद्देश पैसे कमवण्याचा ठेवू नका. नुसता उद्देश सुखविलासाचा ठेवू नका. वैभवी जीवनाकडे दृष्टी टाकू नका. मन लागो यार फकीरी में, जो सुख हुई राम भजन में, सो सुख नाही अमीरी में. हे गाणे लिहिले आहे बाजू. नाही राजा असं न मिळाली माझं काय या झोपडी तर माझ्या कुणाला वाटतं झोपडी आता काहून सुधारणा सुरू आहे. नाही म्हणून मित्र हो, प्रथमे दया दीनता यावी हासी मिथ्या त्यागी. आत्मचिन्हे परात्म जाने सदा रहे अनुरागी. शेवटी म्हटलंय कही कबीर यह तत्व जो बुझे. या तत्वाला बुझे म्हणजे समजेल. हे जे संतांच्या ज्ञानाचं तत्व आहे. तुकड्या दास म्हणे तत्व यावे हाता, ऐसा आहे चित्ती भाव माझ्या. मी एवढी मोठी शिकवणूक समाजाला दिली, इतका प्रचार करतो, याच्यामध्ये माझा एकच भाव आहे. प्रत्येक माणसाच्या हातामध्ये तत्व हाती आलं. तत्व जर हातात नाही, तत्व म्हणजे वास्तविकता. जीवनाची वास्तविकता काय आहे, संबंधाची वास्तविकता काय आहे, जीवन सुधारण्याची वास्तविकता काय आहे, अभ्यासाची वास्तविकता काय आहे, शिक्षणाची वास्तविकता काय आहे, त्या वास्तविकतेला पडदे नका ठेवू, पडदे खुले करा. आणि वास्तविकता जी आहे तात्विकता कुठूनही शोधावी, आपुलीच एक टांग नसावी आणि सर्वांच्या समाधानाची ठेवावी सहनशील बुद्धी. असं सगळ्यांना समाधान प्राप्त होईल. सगळ्यांना समाधान प्राप्त होईल. चार लेकरं आहे का आईला, ते आईच खादाडी आहे, तर चार लेकरांची समाधी ठेवेल का? नाही. चार लेकरं समाधानासाठी ठेवायचे असेल तर आई खादाडी नसली पाहिजे. आपण उपाशी राहायचं पण लोकांना दिलं पाहिजे. आता तर तसं नाही बाबाजी, आहे का तसं? तुमच्या गावात असेल कदाचित, मला काही माहीत नाही, पण मी जिथं जिथं जातो तसं दिसून नाही राहिलं. असो म्हणून कही कबीर येत जो बुझे. आपलं हे तत्व जो समजून घेते, माने शिक हमारी. कबीर साहेब म्हणतात तोच मनुष्य आमचं शिक्षण मानते. शिकले सो शिष्य, बोधे सो गुरुदेव. जो शिकते तो शिष्य. नारळ पान देते तेवढा शिक्षण झाला. तो शाळेमध्ये नाव दाखल झाला. पहिल्या वर्गात नाव दाखल झाला म्हणून का पास झाला का? नाही नाही, पास व्हायसाठी अभ्यास करावा लागते, पेपर सोडवावा लागते, मग पास होतो. त्या प्रकारे माने शिक हमारी. ज्या लोकांनी या तत्वाला जाणलं तेच फक्त आमची शिक्षण मानते, आमचा उपदेश मानते. बाकी आमच्या उपदेशाची चेष्टा करत आहे, टिंगल करत आहे, आमच्या उपदेशाच्या जमेवर पैसा कमवत आहे, आमच्या उपदेशाच्या जमेवर भांडणं तंटी करत आहे, आमच्या उपदेशाच्या जमेवर राजकारण समाजकारण करत आहे, नाही का? म्हणून असा काही लक्षात घ्या. समाज जीवन जगताना फसवाफसवी करू नका. धर्म आणि परमार्थ करताना उडवाउडवी करू नका. फसवाफसवी उडवाउडवी बंद करून टाका. धार्मिक लोक एकमेकांना उडवत आहेत, त्या पंथाचं या पंथाने, त्या पंथाचं त्या पंथाने, हा ग्रंथ उकरून काढत आहे, तो ग्रंथ वर घेत आहे. ही उडवाउडवी परमार्थामध्ये ठेवू नये. परमार्थामध्ये सर्वांना समान मानण्याची संधी मिळाली आहे. म्हणून विषमत्व आपल्या अंतःकरणामधलं काढून घ्या. मन मोठं करा, शुद्ध करा. आणि मन हे संसारापासून विटलं पाहिजे. सांसारिक सुखविलासी वैभवविलासी जीवनाचा वीट आला पाहिजे. याकडे आपलं लक्ष वेधा. मन तू थकत थकत थकी जाई, 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 मन तू
है फिर पाछे पछताई, फिर पाछे पछताए, फिर पाछे पछताई। भटक भटक मन रो विटला पाहिजे. संसारी पासून विटला हा जीव, संसारचा वीट आला पाहिजे. दासबोधे तुम्हाला माहित आहे ना, जो संसार दुःखे दुखावला, त्रिविध तापे पोळला, तोची अधिकारी झाला परमार्थाचा. संसारांच्या या नाना प्रकारच्या झंझटीला माणूस विटलं पाहिजे. लक्षात घ्या. वैभव विलासाचा वीट आला पाहिजे, मानपानाचा वीट आला पाहिजे, सुखसुविधेचा वीट आला पाहिजे. त्याचा वीट होत नसेल तर त्या सुविधा पुरताच जन्म जातो. शरीर हे साधन आहे, साधन वापरणारा जीव आहे. साधन चांगले ठेवायचं तर अन्न वस्त्र निवारीची सुविधा तुम्हाला करावं लागेल. जीवाचं रक्षण करावं असेल सत्संग भक्ती आणि ज्ञानाचं रक्षण करावं लागेल. जीवाची सुरक्षा सत्संग भक्ती ज्ञानाने होते, शरीराची सुरक्षा अन्न वस्त्र निवाऱ्याने होते. या गोष्टी तुम्ही दूर करता आणि फालतूच गोष्टी जीवनामध्ये आणता. काय करतो म्हणता, संपत्ती मिळवून किती कमावतो म्हणता, काय घेऊन जातो आपण? नाही, आम्ही का भुके मरत आहोत का? नाही. म्हणून मित्र हो, संतांचं साहित्य यासाठी आहे की सुगम मार्ग सबके लिए मनुष्य मात्र के हेत, पडी लही देखे जब. आपण जेव्हा तबही होय सचेत, जेव्हा आपण सुंदर मार्गाचं गमन करतो, ज्या मार्गामध्ये आपण आणि आपले संबंधित जे काही लोक आहेत, प्राणी पदार्थ आहेत, त्यांच्या जगण्याची सुविधा आपल्या मदतीने त्यांना झाली पाहिजे. एक ओवी आली आहे ग्रामगीतात, जीवनाशी आवश्यक धन प्रथम कार्याचे प्रारंभ साधन, परी पदोपदी पाहिजे सुवर्ण विचारधन आधी हवे. अगोदर विचार पाहिजे. संपत्तीला जोड विचारायची असेल तर ती संपत्ती आपल्या आणि इतरांच्या कामी येते. संपत्तीला जोड फक्त स्वार्थाची असेल, वैभव विलासाची असेल तर आपली हानी होते आणि दुसऱ्याची हानी होते. म्हणून कहही कबीर यह तत्व जो जाने, माने सीख हमारी काल दुकाल तहा नहीं व्यापे, सदा रखो करो रखवारी. या तत्वांची रखवारी केली पाहिजे. आपण सज्जन माणसा, सुज्ञ माणसा, समजदार लोक आहोत. आपण जीवन जगत असताना आपलं आणि लोकांच्या भवितव्याची चिंता करू नये, चिंतन करा. चिंतनी उपाय निघत नाही. उपाय, पर्यायी, न्याय, 3 व्यवस्था आहेत. प्रत्येकाने जीवन जगत असताना संतांच्या साहित्याचा आधार घेऊन न्यायनिष्ठ जीवन जगलं पाहिजे. न्यायनिष्ठ जीवन जगण्यामध्ये काही अडचणी आल्या तर उपाय शोधला पाहिजे. उपाय न मिळाला तर पर्याय शोधला पाहिजे. 3 बाबी आहे. 3ही बाबी जर नसेल, न्याय, पर्याय, उपाय, या 3ही गोष्टी जर नसेल त्याच्यासाठी संत साहित्याचं काही काम नाही. ते साहित्य तुम्ही किती पाठ कराल काही फायदा होणार नाही. म्हणून सद्गुरू कबीर साहेबांनी आजच्या पदामध्ये आपल्या सगळ्यांना सांगले, बाबा मनवशी जीवा, तू मनाच्या आहारी जाऊ नको, मनाला आपल्या ताब्यात घे. मनाला ताब्यात घेण्याचं कोणतं साधन आहे? विवेक. मनाशी ओढणे विवेकाचे काम, इतराचा नेम न टिके. मनाला ओढण्यासाठी विवेक पाहिजे. विवेक हे साधन आहे. विवेक कुठं आहे? दासबोधात आहे का? ग्रामगीतेत आहे का? विजयकामध्ये आहे का? पांडुरंग माझ्याजवळ होता का? अनंत महाराजांजवळ आहे का? नाही 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 नाही. विवेक तिथं नाही. साखी आहेच तुम्हाला पाठ 29 नंबरची. कोणती आहे? हृदया भीतर आरसी मुख देखियो न जाए, मुख तो तबही देखिए जब दिल की दुविधा जाए. आपल्या दिल म्हणजे अंतःकरणामध्ये दुविधा गेली पाहिजे. जिथपर्यंत दुविधा तयार आहे तिथपर्यंत जीवाला शांत स्थिर राहता येत नाही. हे आपण आवर्जून लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून नेला पहिल पार पार, नेला पहिल पार
पहिलं पार माया धाविली साचर दुःख देणारी जी विनाशकाली माया आहे ती माया वास्तविक तत्व जर आपण जाणलं तर त्या तत्वानी ही माया काय करताय माया आपल्याला अधोगतीकडे नेते की सद्गतीकडे नेते हे आपल्या सगळ्यांना कळून येईल म्हणून परमार्थाचा अर्थच तसा आहे संत साहित्यांचा सिद्धांतच असा आहे संत साहित्यामध्ये मनुष्य गुणवान झाला पाहिजे ज्ञानवान झाला पाहिजे त्याची समज आली पाहिजे भेद मिटला पाहिजे समाजामध्ये जे नाना प्रकारचा कला तो मिटवला पाहिजे आपण परंतु हे जर वातावरण आपल्या समाजामध्ये पाहायला मिळत नसेल तर प्रत्येक मनुष्य जातीपंथाला संप्रदायाला वेशभूषेला त्या सगळ्यांच्या आहारी गेलेला आहे निष्पक्ष भूमिका पछापछी के कारणे सब जग रहे भुलान निरपक्ष होय के हरि भजे वही संत सुजान मानुष का कर्तव्य ही सब अध्यास से चूक सदा शांत स्थिती में रहे सोई स्वधर्म अटूट काय करायचं करा शेती करा नोकरी करा काय करायचं करा परंतु त्या करण्यामधून आपण स्थिर शांत जीवन जगता आला पाहिजे माणसाला कसं समाधान वाटलं पाहिजे चटणी खा पण समाधानानं झोपा पुरणपोळी खाऊन तुपामध्ये घेऊन खात असाल झोप आली नाही समाधान नाही सुख शांती नाही स्थिरता नाही मित्र हो त्या जीवनाचा परमार्थाच्या दृष्टीने धिक्कार आहे म्हणून प्रत्येक माणसाने आपल्या जीवनामध्ये संत साहित्याला स्थान दिलं पाहिजे सद्ग्रंथांचा अभ्यास केला पाहिजे काही लोक म्हणतात पाठ